ती बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे ही तार, त्याच्यानंतर लागतील आपल्याला क्रिस्टल, काही जे या प्रकारचे ओव्हल शेपचे जे बीड्स असतात किंवा मोती असतात ते लागतील, आणि हे राऊंड शेपचे मोती लागतील. त्याचप्रमाणे हे जे फूल आहे ते कसं बनवायचं आहे याचा व्हिडिओ ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे, आणि हे फूल वापरून आपण कानवेल कसे बनवू शकतो. अतिशय सुंदर आणि नाजूक, आणि आता महाराष्ट्रामधले एकदम फेमस अशी ही डिझाईन आहे. तर तुम्ही हे ट्युटोरियल बघा आणि एकदा घरी बनवा. तुम्हाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये मला सांगू शकता. तर आता ही तार घेतलेली आहे मी. साधारणतः आपले जे बोट आहे त्या बोटाच्या इतकी जी तार आहे ती आपण काय करायची, ट्विस्ट करून घ्यायची. तर ट्विस्ट करताना तुम्ही बोटाच्या सहाय्याने करा, किंवा तुमच्याकडे जे पक्कड असते, नोज प्लायर वगैरे असतं त्याने हे असं करून घ्या. तर ही कानाच्या मागच्या बाजूला जाणार आहे आणि आपल्याला ते टोचू नये म्हणून ते आपण हे हलक्या हाताने थोडंसं एक इथे राऊंड करून घ्यायचं असं या पद्धतीने, जेणेकरून ते आपल्या कानाच्या मागच्या बाजूला अजिबात टोचणार नाही. या पद्धतीने. त्यानंतर याच तारेमध्ये आपण एक हा राईस पर्ल ओवायचा, आणि त्याच्यानंतर हा जो एक क्रिस्टल आहे तो एक क्रिस्टल ओवून घ्यायचा. क्रिस्टल ओवून झाल्यानंतर हे जे फूल आहे ते आपल्याला फिक्स बसलं पाहिजे, म्हणून त्याच्यावरती या तारेला एक राऊंड करून घ्यायचा आपण इथे, जेणेकरून आपल्याला ते जे फूल आहे ते फूल बसवताना बघू शकता या पद्धतीने, आणि हा मागच्या बाजूला असा बेंड करून घ्यायचा, जेणेकरून ते जे फूल आहे ते फूल बसवण्यासाठी आपल्याला एक बेस तयार होईल. आता याच्यावरती हे जे फूल आहे आणि ही जी एक्स्ट्राची वायर सोडलेली आहे आपण ती व्यवस्थितरित्या रॅप करून घेऊया, जेणेकरून ते फूल हलणार नाही आणि बरोबर याच्यामध्ये फिक्स बसेल. हा जो बेस तयार केला आहे त्यातून ही वायर ओढून घेतली, आणि बरोबर ही खालच्या बाजूला, या बेसच्या खालच्या बाजूला ही अशी रॅप करून घ्या एकदा. ती रॅप झाल्यानंतर ही वायर आता हा जो मोती आहे त्याच्या वरच्या बाजूनी घेऊन परत खालच्या बाजूला सरकवून एक रॅप करून घ्यायचा. त्याच पद्धतीने आपण वरच्या बाजूला ही जी तार आहे ती वरच्या बाजूला काढून घ्यायची अशी या पद्धतीने, आणि हा जो मोती आहे त्या मोतीतून परत खाली घेऊन त्याला 1 ते 2 असे राऊंड करून घ्यायचे, जेणेकरून ते जे फूल आहे ते हलणार नाही आणि ते फिक्स बसेल या तारेवरती. या पद्धतीने हे फिक्स झालेली ही जी तार जी आहे उरलेली 3 mm ची तार ती खालच्या बाजूला घेतलेली आहे. आता त्याच्यामध्ये एक पर्ल ओवून घ्यायचा, जो राईस पर्ल आहे त्याप्रमाणे हा ओवून घेतला, आणि त्यातून ही जी वायर आहे ती आपण खालच्या बाजूला घ्यायची. त्याच्यामध्ये नंतर हा जो एक क्रिस्टल आहे तो ओवून घ्यायचा या पद्धतीने, आणि तो क्रिस्टल आहे त्याला त्या वायरने रॅप करून घ्यायचं. त्याच क्रिस्टलमधून ही वायर बाहेर काढली, आणि ती जे एक्स्ट्राची वायर आहे ते इथे रॅप करून घ्यायची, जेणेकरून तो जो क्रिस्टल आहे तो खालच्या बाजूला येणार नाही आणि तो तिथेच व्यवस्थित पॅक होईल. म्हणजे एक्स्ट्राची वायर आहे ती कटरनी कट करून घ्यायची या पद्धतीने, आणि ही थोडीशी दाबून घ्यायची जेणेकरून ती लागणार नाही. असाच याचा दुसरा पेर पण आपण बनवून घेऊयात. या पद्धतीने हे दोन्ही पेर आता रेडी आहेत. अतिशय सोप्या पद्धतीने बनवता येते आपल्याला आणि खूप सुंदर दिसायला होते. आता खूप ट्रेंड आहे याचा. तुम्ही नक्की बनवा, आणि काही पण क्वेरी असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला कोणत्या प्रकारची ज्वेलरी आणखीन पाहायला आवडेल, किंवा कोणते कोणते ट्युटोरियल्स तुम्हाला हवे आहेत. तर हे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतात ते. तर ह्या पद्धतीने अतिशय सुंदर दिसतात हे बघा.
आणि इथे जे गोल्डन मोती वापरलेले आहेत किंवा गोल्डन मणी वापरलेले आहेत 0 नंबरचे, त्याच्याऐवजी जर तुम्हाला हवं असेल तर या पद्धतीने तुम्ही तुमच्या साडीला किंवा ड्रेसला मॅचिंग असे छोटे मणी वापरून अतिशय सुंदर आणि खूप कमी वेळामध्ये होतं हे. तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.